नमस्कार, मी पत्रकार अमृत झांबरे. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आज आपण आहोत शिरूर मध्ये अशा ठिकाणी की या ठिकाणी आज 10 ते 15 शाळांचा विषय निघलेला आहे आणि हा विषय गेले 3 वर्षापासून निघलेला आहे. म्हणजे या शाळा बेकायदेशीर आहेत, यांच्यामध्ये फी वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते. याच्यावर आतापर्यंत कुणीच प्रश्न उठवला नव्हता. फक्त नाथाभाऊंनी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर मला सांगा, तुमचं हे जे काम चालू आहे, ह्या कामाचा नेमका निष्कर्ष काय आहे? याच्यामध्ये निष्कर्ष जो अपेक्षित आहे की या सर्व शाळा शासनाने ताब्यात घेतल्या पाहिजेत. यांचं जे काही गैरकारभार चाललेला आहे, मनमानी कारभार चाललेला आहे, याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे. कारण आज विद्यार्थ्यांचं, पालकांचं जे या माध्यमातून शोषण चालू आहे, हे थांबलं गेलं पाहिजे आणि या सर्व शाळा शासनाने ताब्यात घेऊन त्या शासनाच्या नियमाप्रमाणे चालवल्या पाहिजे. या बेकायदेशीर कारभार करणाऱ्या संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे आणि नियमबाह्य पद्धतीने गोळा केलेले पैसे हे पालकांना परत मिळाले पाहिजेत. आता तुम्ही जे म्हणता नियमबाह्य पद्धतीने पैसे गोळा केलेत, जर हे नियम सुरू झाले, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या, तर ते पैसे परत मिळतील का लोकांना? हो, 100% याच्यामधनं पालकांना गेल्या 5 वर्षाचे पैसे परत मिळू शकतात. कारण ते आता शासनाच्या अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे की या शाळांनी नियम तोडून पैसे गोळा केलेले आहेत आणि नियम तोडून पैसे गोळा करणे म्हणजेच खंडणी वसूल केल्यासारखंच आहे.